कपाळावर गुलाल लागला पण सौभाग्याचं कुंकू पुसलं गेलं अशीच अवस्था मंगेश काळोखे यांच्या पत्नीची झाली। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत राजकारण एवढं खालच्या स्तरावर गेलंय की पराभूत उमेदवारानं विजयी नगरसेवकाची हत्या केली असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं। खोपोलीमध्ये झालेल्या मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर काल दिवसभरामध्ये खोपोलीमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। आरोप प्रत्यारोप आणि राजकीय मतमतांतर सुरू असतानाच ही हत्या आर्थिक कारणावरून झाली की राजकीय, याबरोबरच ही हत्या कोणी केली याविषयी ठोस काहीच हाती लागलं नव्हतं। मंत्री गोगावले यांनी दिलेली माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे। नाव आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर हे प्रकरण नेमकं होतं काय आणि काय काय आतापर्यंत झालंय हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणूक लागली। सर्व पक्ष नेती मंडळी कामाला लागली होती। शक्य तिथे युती अन्यथा स्वबळावर लढायला सुरुवात झाली होती। खोपोलीत देखील असंच झालं। 31 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यासाठी महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले। सुरुवातीच्या प्रचारामध्ये अजित पवार गटाची सरशी पाहायला मिळाली, पण खोपोलीचा गड अखेर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जिंकला। या संपूर्ण नगर परिषदेवर अध्यक्षांसहित नगरसेवक निवडून आले आणि निर्विवादपणे शिंदे सेना प्रभावी ठरली। या जागांपैकी प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरसेवक पदासाठी निवडून आलेल्या नगरसेविका होत्या मानसी काळोखे। मानसी काळोखे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत होत्या। त्यांचे पती सुद्धा माजी नगरसेवक म्हणून शिवसेनेमध्ये काम करत होते। मानसी यांच्या विरोधी उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला देवकर यांनीही चांगली ताकद लावली, पण 21 तारखेला या निकालात त्यांचा पराभव झाला। त्यानंतर विजयी झालेल्या मानसी काळोखे यांनी प्रभागातून मिरवणूक काढली। यातच थोडेफार वाद दिसून आले। मंगेश काळोखे यांनी निकालानंतर 2 दिवसांसाठी ते देवदर्शनाला गेलेले होते। नुकतंच देवदर्शन करून परत आले आणि 2 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा आपलं रुटीन लाईफ सुरू केलं होतं। असं सगळं असताना सकाळी 7च्या सुमारास आपल्या मुलीला साधारण 2 किलोमीटर दूर असलेल्या शाळेत सोडण्यासाठी नेहमीप्रमाणे ते घराबाहेर पडले। 2 व्हीलरवर आपल्या मुलीला शाळेत सोडलं आणि तिथून परतत असताना जया बारसमोर भरधाव काळ्या रंगाच्या चारचाकीने काळोखे यांच्या दुचाकीला धडक दिली। काळोखे खाली कोसळले। ते उठण्याची धडपड करत असतानाच गाडीमधून 4 तरुण उतरले। त्यांच्या हातात कोयते, चाकू यांसारखी धारदार शस्त्र होती। कुणाला काही कळायच्या आतच त्यांनी जमिनीवर कोसळलेल्या काळोखे यांच्यावर सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात त्यांना तसंच सोडून आलेल्या गाडीत ते तरुण पसार झाले। त्यानंतर काळोखे यांच्या भोवती गर्दी जमली आणि त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, पण तिथे नेण्यापूर्वीच अतिरिक्त रक्तस्राव झाल्यानं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता। तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये FIR नोंद केली गेली। त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली, जमाव जमलेला होता। जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा पद्धतीने इशारा सुद्धा दिला गेलेला होता। पण पोलिसांनी आश्वासन देऊन त्यांना बाजूला सारलं आणि हत्याकांड नेमकं कोणाच्या मार्फत झालंय वगैरे या सगळ्याचा शोध पोलीस घेत होते। त्यावेळी रायगड जिल्ह्यातील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका झाल्या ते मंत्री भरत गोगावले यांनी एक स्टेटमेंट दिलं की या सगळ्या हत्यामागे थेटपणे राष्ट्रवादीचाच हात आहे, कारण राष्ट्रवादीचा जो पराभव या ठिकाणी झाला तो त्यांना सहन झाला नाही आणि त्यामुळे पराभवाच्या रागातून त्यांनीच हे सगळं केलंय। लवकरात लवकर सगळ्यांना अटक करावी असं म्हटल्यावर देखील कालपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता आणि त्यामुळे पोलीसच आरोपींना वाचवत असल्याच्या बातम्या प्रदर्शित होऊ लागल्या। त्यानंतर अर्थातच पोलिसांनी वेगवेगळ्या CCTV मधून माहिती गोळा केली। यातूनच काही आरोपींची ओळख सुद्धा पटलेली आहे, ज्यामुळे थेटपणे राष्ट्रवादीचा संबंध असल्याचं उघड झालंय, कारण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील नावं राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत काळोखे यांचे प्रतिस्पर्धी उर्मिला देवकर, यांचे पती रवींद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, संदीप चव्हाण, देवकरांचा बॉडीगार्ड या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरामध्ये वावरणारे अचानक गायब झाले। या 10 मधला एकही आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। त्यांच्या पलायनानंतर गुन्ह्याची सूत्र त्यांच्याकडे फिरत असल्यामुळे पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी 10 पथकं तैनात करून ठिकठिकाणी नाकेबंदी केलेली आहे। त्यामुळे ते सापडतील असा त्यांना विश्वास असला तरी राजकीय पाठबळ असलेले हे आरोपी खरंच जेलमध्ये जातील का यावर शंका आहे। निवडणुकीत जय पराजय हा ठरलेला असतो। यातून तयार झालेलं वैमनस्य एवढ्या टोकाला जाऊ शकतं हे पहिल्यांदाच महाराष्ट्राला दिसून आलं। या सगळ्या घटनेनंतर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।